भारतीय संविधानाचे निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, संत भगवान बाबा, अहिल्यादेवी होळकर, बिरसा मुंडा, त्याचबरोबर तमाम ज्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, मा सावित्रीबाई फुले, मा जिजाऊ, मा रमाई, मा भीमाई या आपल्या आदर्शांना नतमस्तक होऊन अभिवादन करून उपस्थित आपल्या सर्वांच्या परवानगीने अगोदर तर क्षमा, यासाठी प्रवास थोडा लांबचा होता. काल हरित क्रांतीचे जनक नाईक साहेबांना आदरांजली वाहून बंजारा भावांसोबत चर्चा करून माहूरला जाऊन रात्री 12ला माहूरचा प्रवास सुरू करून आता एवढा वेळ झाला इथे पोहोचायला कुठेही ब्रेक नाही केलं. थोडं कान टोचून आलो. नगरमध्ये रस्ता खराब होता राधाकृष्ण विखेजींचा, आणि माननीय लक्ष्मण माने साहेब यांच्या कार्यक्रमाला, या कार्यक्रमात चर्चेला उपस्थिती होईल नाही होईल तर त्यांना नक्की जाऊन भेटलं पाहिजे. कारण आम्ही महाविद्यालयीन शिक्षणामध्ये असताना जे काही विचार विनिमय व्हायचे कॅम्पसेस मध्ये, किंबहुना महाराष्ट्रातल्या काही पलीकडे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात, त्यामध्ये अग्रगणी मानेसाहेबांचे विचार असायचे. आणि म्हणून ठरवलं मी आणि डॉक्टर जयश्री पाटलांनी की आपण नक्की जाऊ, उशीर झाला तरी मानेसाहेबांना भेटून का होईना जाऊ. आणि खरोखर आपल्या सर्वांची क्षमा मागत मी आपले 2 शब्द आपल्या समोर ठेवतो. अधिकार मिळवणं हे प्रत्येकाचं मूलभूत हक्क आहे, आणि अधिकारासाठी न लढणं हे आपल्यातलं नैराश्याचं रूप. आणि जेव्हा आपण लढवय्य म्हणतो, जेव्हा आपण दूर दरास म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा साहनीच्या जजमेंटच्या आधारे बोलायचं झालं तर फार फ्लंग असलेले आम्ही म्हणतो, तेव्हा मेन स्ट्रीम मध्ये येऊन आपली भूमिका समजून सांगायला वेळच लागत असते. लक्ष्मण माने वेदना आहे 3 पिढ्या ज्या हक्कासाठी लढत आहेत त्या मिळण्यासाठी थोडा प्रदीर्घ काळ चाललाय. ह्या वेदना घेऊन आपल्या समक्ष बोलत असताना मी माझ्या कैकाडी भावांना, माझ्या वडार भावांना सगळ्यांना एक सांगू इच्छितो, भारतीय संविधानावर तुमचा विश्वास असेल तर हक्क तुमचा कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही, तो मिळणार. ज्यांचं नाही त्यांना तर मिळतंय, ज्यांचं नाही ते तर घेण्यासाठी समोर येत आहे. आणि मानेसाहेब आपण जे म्हणाला 3 पिढ्या आपण लढलो, मी वेळेची वेळ ते म्हणतात ना की वेळ पाहून वेळ मारून आपला अंदाज चुकीचा ठरला नाही पाहिजे. अशाच वेळेस आपण निशाणा साधला पाहिजे, या वृत्तीचा माणूस मी आहे. मी हीच ती वेळ पाहत होतो की अर्धज्ञानी नी मालकीन जान को खतरा वाले काय कधी चूक करतील, आणि ती वेळ म्हणजेच हा जिआर आहे. आणि त्यानंतर मी उघडलेला पिटारा आहे की माझ्या कैकाड्यांच्या हक्कासाठी, माझ्या बंजाऱ्यांच्या हक्कासाठी. मला तुम्हाला चर्चा करत असताना खुल्या अंतःकरणाने विचारायचं, रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट
या आधारे मागील 50 वर्षात आपण एखाद्या वेळेस निवेदन लिहिले हात वर करून सांगा. रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट या कायद्याखाली आपण एक निवेदन मागच्या 50 वर्षात लिहिलं आहे का? लिहिलं असेल तर हात वर करा, लिहिलं नसेल तर एक मुखाने सांगा नाही. माने साहेब आयोग पुढची गोष्ट आहे हो. भुलभुलैया म्हणलं तरी चालेल आपल्या प्रकरणात. माने साहेब अफिनिटी टेस्ट त्याच्या पुढची गोष्ट आहे. परंतु आपल्या हक्कासाठी आपण 50 वर्ष ज्या प्रकारे आपण लढायला पाहिजे होतं तो लढलो नाही आणि आता ती लढण्याची वेळ सुरुवात झाली. नंबर 1 म्हणतात ना भाषावार प्रांत रचना केली म्हणजे जेवढं सोयीचं असेल ना तेवढं ते आमचं राज ठाकरे नावाचं पिल्लू सुद्धा सांगत राहत. त्याच्या पुढे नाही सांगत, त्याच्या पुढे सुधरत नाही, त्याच्या पुढे कळत नाही. परंतु डंके की चोट पे मला तुम्हाला सांगायचं आहे, जेव्हा राज्याची निर्मिती नव्यानं केली जाते किंवा रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट केलं जात आहे, त्या राज्याचे त्या समुदायाला त्या वर्गाला जे अधिकार असतात जसेचे तसेच अधिकार नव्याने निर्माण होणाऱ्या राज्यात त्या समूहाला त्या वर्गाला द्यावेच लागतात. हाच कायदा. आम्ही ज्या घरात जन्मलो, आम्ही ज्या परिस्थितीत, साहेबांनी सांगितलं मी परिस्थितीचा उल्लेख करणार नाही, त्या परिस्थितीचा उल्लेख त्यांनी फार छान पद्धतीने करत असतात. तुम्हाला सांगतो ती परिस्थिती जर माझी ट्रायबल आहे, एसटी आहे, तर मग त्या परिस्थितीवर माझं सामाजिक मागासलेपण मोजण्याची आवश्यकता आहे का नाही तेही सांगतो. अगोदर तर रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट म्हणजे तुमचे, मला एक सांगा माने साहेब, मी पुण्यात बोलत असताना मला माहित आहे इथं शहाणे आहेत, शहाणे असले पाहिजे, इथं 1.5 शहाणे आहेत, दोन्ही आहेत, मला माहित आहे पुणे. बरं का, मी त्याची चिंता करत नाही, मी तुम्हाला माहित आहे मी कुणाची चिंता करत नाही. परंतु रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट या सबबीखाली जर माझे अधिकार राखून ठेवलेले आहेत आणि ते अधिकार मला मिळण्याची एक प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया मी नाही राबवायची, ती प्रक्रिया कुणी राबवायची आहे तर भारतीय संविधानाच्या आर्टिकल 38 नुसार राज्य शासनाने राबवायची आहे. हे मला डंके की चोट पे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं. उद्धव हे तर बोलून टाक्या, हे तर ऐकून बोलून टाक्या उद्धव. आता पुढे जातो, ही प्रक्रिया ते राबवत असताना आता माझ्या एका काय त्यांचं 3री पिढी त्यांचं काम करते मानवेंद्र वैद्य, बरोबर ना, त्यांचा उल्लेख करत माने साहेबांनी सांगितलं, तिकडून एक आवाज आला की म्हणे किती आयोग झाले ते सांगा माने साहेब. काय कालच अमावस्या होती ना, त्या अमावस्येला मी काय सोबत राहिलेला, माने जाधव सगळ्या सोबत. मग आम्ही काय करायचं, गोदावरीच्या काठचे आम्ही रेती काढायला गंगेमध्ये, मग अमावस्येच्या दिवशी सगळं ताट वाढलेलं असायचं, बिर्याणी, अंडे, पैसे सगळंच. मग ज्याला जे पाहिजे ते वाटून खाणारे आम्ही आणि ते पुजून जाणारे ते. त्याच्यामुळे अधिकचं ज्ञान, कारण ते म्हणजे त्यांच्या 4 पिढ्यांना जे आवडते ते तिथं मांडलं जायचं ना. आणि मग किती सद्भावना, किती आशीर्वाद, किती भावना ते सगळे आम्हाला मिळायचे. आता त्या म्हणजे आशीर्वादांवर मी तुम्हाला सांगतो
माननीय सर्वोच्च न्यायालयाने, मी नाही, देवेंद्रजीनं नाही, उद्धव मुख्यमंत्री होता उद्धवनं नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवारनं नाही, तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे जर्नल सिंग विरुद्ध दिल्ली सरकार या जजमेंट मध्ये शेवटचा पॅरेग्राफ नोंद केलेला आहे. शेवटचा पॅरेग्राफ. पहिली स्टेप आहे रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट मधले अधिकार. दुसरी स्टेप काय? जर्नल सिंगचा जजमेंट. जर्नल सिंगच्या जजमेंट मध्ये जयश्री पाटील होत्या वकील. आरक्षणाशी संबंधित केस होती. प्रचंड तिथं ताणतणाव झाला. जयश्री पाटलांनी अर्ज दाखल केला सुप्रीम कोर्टात. प्रचंड वातावरण गरम झालं होतं की म्हणजे बाबरी डिमॉलिशनची केस असेल किंवा प्रभू श्री रामचंद्राच्या अयोध्येची केस असेल, त्या धर्तीवर मागासवर्गीयांच्या आरक्षणाच्या केसमध्ये सुद्धा न्यायमूर्ती असावेत मागासवर्गीय. मला आठवत आहे त्यानंतर माननीय न्यायमूर्ती गवई साहेब आपल्याला सर्वोच्च न्यायालयात दिसले. परंतु अर्ज दाखल करताना जयश्री पाटलांचा वकिलीचा तो अर्ज होता. तीच ती केस होती ज्याच्यामध्ये महाराष्ट्रासह सगळ्या केसेस देशभरातल्या एकत्र आल्या होत्या. मी बघा, मी असं ते जिल्हा परिषदच्या निवडणुकीचं काही बोलत नसतो, मी दिसत बी नसतो त्या प्रचारामध्ये. मी जे बोलत असतो डंके की छोट बोलत असतो. तुम्हाला सांगतो त्या जजमेंट मध्ये शेवटच्या पॅरेग्राफ मध्ये लिहिलं, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती 5 न्यायमूर्तींचं जजमेंट आहे. किती न्यायमूर्तींचं जजमेंट आहे? अरे बाबा प्रशिक्षित व्हा. 5 आणि 5 न्यायमूर्तींचं जेव्हा जजमेंट असतंय त्याला संविधान पीठाचं जजमेंट म्हणतात. आणि संविधान पीठाचं जेव्हा जजमेंट असतंय त्या जजमेंटला कंकरंट फाइंडिंग ऑफ द सुप्रीम कोर्ट. सगळ्या राज्य सरकारांना, सगळ्या अथॉरिटीजला भारतीय संविधानाच्या आर्टिकल 144 खाली ते बंधनकारक असते की ते जसंचे तसंच लागू करावं. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील, विरोधी पक्षाचे नेते असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, जिल्हा अधिकारी असतील, विभागीय आयुक्त असतील, डेप्युटी कलेक्टर असतील, सगळ्यांना जसंचे तसं ते कायदा म्हणून, भारताच्या संविधानाच्या अधिकारात दिलेला कायदा म्हणून, आर्टिकल 136च्या अधिकारात सर्वोच्च न्यायालयाने 142 खाली 144 खाली ते लागू झालेला कायदा म्हणून स्वीकारायचा असतो. माननीय न्यायमूर्ती रोहिंटन यांनी लिहिलेले शब्द आहेत. आणि साहेब जसेचे तसे मराठीत सांगायचा प्रयत्न करतो. मी भाषेचा लोभी नाही. मला कैकाडी आवडते, मला तुम्हाला सांगतो बंजारा भाषा आवडते, मला मराठी आवडते, म्हणजे सगळ्या भाषा आवडतात मला. मी भाषा सगळं आमच्या कैकाडीतला गोडवाच वेगळा आहे. बाय गोडा केले म्हणजे आमच्या बोलण्यातला टोन लक्षात घ्या. आईने बोलवलंय बाय गोडा केले म्हणजे आवाज असा उंच आवाजातली आम्ही उंच माणसं आहोत. माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं, माननीय न्यायमूर्ती रोहिंटन यांचे अथॉरिटिव्ह जजमेंट आहे. ते म्हणतात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीचं मागासले पण मोजण्याची गरज नाही. हे मान्य सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया म्हणाले. आणि जेव्हा अनुसूचित जाती जमातीचं मागासले पण मोजण्याची गरज नाही म्हणजे इनबिल्ट आहोत, रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट प्रमाणे अधिकारात आहोत. तुम्ही म्हणाल सदावर देसाई कुठं अभ्यास केला, कसं राहतंय? मी आहे ना सतत प्रक्रियेमध्ये न्यायालयीन अभ्यासाच्या कार्यामध्ये राहण्याचा. मी गोंडगोवारी जेव्हा वाचत होतो, मी माना समाज जेव्हा वाचत होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं की विदर्भाकडे जे राज्य होते त्या राज्यांमधले जर अधिकार आणि रिऑर्गनायझेशन
देशातली जेव्हा राज्य निर्माण झाली, रिऑर्गनाइज झाली, तेव्हा त्या त्या राज्यातली ती परिस्थिती आणि ते अधिकार कोणत्याच परिस्थितीमध्ये व्हायलेट होऊ दिले नाही. तर मग माझ्या राज्यामध्ये का असं होतं? मी लगेच फ्लॅग लावायला सुरू करतो. वेगवेगळे माझ्याकडे रिसर्चर्स आहेत. आता तर माझ्याकडले रिसर्चर्स माने साहेब तुम्हाला सांगतो लंडन मध्ये जाऊन रिसर्च करायला लागले. त्याच्यापैकी तुमच्या या मीटिंग मध्ये थांबवलेला राजा अशोक इथेच आहे. तो लंडनला चालला याच आठवड्यामध्ये रिसर्च साठी लॉन्च. आमची झेन सदावर्ते रिसर्च करत असते, ती लंडन मध्ये आहे. हे जे असं जे आमचं जे मोठं विंग झालंय ना, तुम्ही इथे काय बोललात, काय चाललंय, सगळी इन्फॉर्मेशन तिथपर्यंत येत होती. कारण काय की काय चाललंय हे माहित नसेल तर काय बोलावं हे कसं माहित असू शकतं. आणि म्हणून मी ठरवलं की माने साहेब परिस्थितीवर बोलतील, आणखी कुणीतरी लढ्यावर बोलल, आणि मी जाऊन डंकेची छोट्या कायद्यावर बोलल आणि कायदा सगळ्यांना सांगायचं तात्पर्य. माने साहेब बरोबर आहे की 4 ऑक्टोबर मराठा आरक्षणाची तारीख आहे. किती ऑक्टोबर? थोडी वाट बघा, लिंगे इथं बसले, थोडी वाट बघा. 4 ऑक्टोबरला एक नवीन पिटारा उघडणार हो. सरकार तैयारी में रहना, वो सब कुछ निकालने जा रहा हूं 4 अक्टूबर को, जो लोग बहुत पसंद करेंगे. लोग बोलेंगे सच्चाई तो सच्चाई होती है. सांगायचं तात्पर्य, मी 4 ऑक्टोबरला, काही लोकांना ते पटेल, काही लोकांना ते पटणार नाही, परंतु ते महाराष्ट्र शासनाने लिखित केलेलं आहे आणि त्याच्या पुढे महाराष्ट्र शासनाला सुद्धा जाता येणार नाही. हे सुद्धा मी तुम्हाला आज त्याच्यात न जाता मिनिट सोडून जाता मला तुम्हाला सांगायचंय, माना समाज आपल्यासारखा बरोबर ना, अल्पसंख्याक एकदम मायनॉरिटी कम्युनिटी आहे. मग माना समाज ट्रायबल स्टेटस घेतलं की नाही? माना समाज, तुम्ही माना समाजाचे जर जजमेंट सुप्रीम कोर्टचे पाहिले, हायकोर्टचे पाहिले, मराठ्यांच्या बाबतीत सुद्धा जयश्री पाटलाला हायकोर्टात अपयश आलं. जयश्री पाटलाच्या बापाने मराठ्यांचं आरक्षण आधी चॅलेंज केलं, मग जयश्री पाटलांनी चॅलेंज केलं. जयश्री पाटील थकल्या नाही, जयश्री पाटील म्हणे नाही सुप्रीम कोर्टात जायचं नाही, लढेंगे म्हणे और जीतेंगे. लढेंगे तो जीतेंगे ना भाई, नैराश्य घेऊन कसं काय जमणार? आणि मग माना समाजाच्या बाबतीत सुद्धा, मराठ्यांच्या बाबतीत जसं आपण सुप्रीम कोर्टात जिंकलो, माना समाजाच्या बाबतीत सुद्धा माना समाज जे आहे आज ट्रायबल स्टेटस घेतला. मुद्दा असा आहे, वेळ, पैसा, एनर्जी या तिन्ही गोष्टी वेस्ट होतात का? कोर्टात लढण्यासाठी पैसा लागत नाही, कोर्टात लढण्यासाठी पॉइंट लागतो. मला तुम्हाला सांगायला आनंद होईल, मी कास्ट बायस नाही. माननीय न्यायमूर्ती उच्च न्यायालयाचे आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलला अध्यक्ष असलेले माननीय न्यायमूर्ती अंबादास जोशी साहेब मला असं म्हणायचे, मी म्हणायचो 30 मिनिट्स 30 सेकंड्स, तर ते मला म्हणायचे सदावर्ते न्यू पॉइंट. मी म्हणायचो बस 30 सेकंड्स. ते म्हणायचे तुम्ही 30 सेकंड बोलणार हो, त्याच्यानंतर साला इकडे 3 दिवस मी संपणार नाही तुमचं खोडून काढता करता, तोडून काढता करता. मुद्दा पॉइंट. मागा साहेबांकडे जायचं म्हणलं की फजिती आहे की नाही माने साहेब सांगा. मी स्टेटस मध्येच मागास आहे, रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट प्रमाणे मी ट्रायबल. सुप्रीम कोर्टाने मला डबल तपासण्याची गरज नाही सांगितली, मी सर्टिफाईड आहे. जसं मेडिकल मध्ये रक्त तपासल्याच्या नंतर डॉक्टर म्हणतो डेंगी नाही, मलेरिया नाही, टायफॉइड नाही, म्हणते की नाही, त्याच प्रकारे
माझं स्टेटस क्लिअर आहे, मी आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की आज मी तुम्हाला खूप वेळ वाटायला लावली, अत्यंत मुद्देसूद आपण पुढे जाणार आहोत. परंतु एक गोष्ट मी माने साहेबांच्या गोष्टीला जोडून मला सांगायची आहे. हो, आज एक मोर्चा झाला, आमच्या सवंगडी सोबती आहे आपला भीमराव केळ. मला या निमित्तानं सांगायचंय की अनुसूचित जमातीच्या माझ्या भावांनो, स्पष्टपणे माननीय सुप्रीम कोर्टाने जी आता अलीकडची जजमेंट दिली पंजाब हरियाणाच्या केसमध्ये उपवर्गीकरणाची, त्यामुळं गोंड, भील, माना, प्रधान या समुदायांना येणाऱ्या काळात आपण नाही, राज्य सरकारच म्हणाला ना की एससी मध्ये आम्ही उपवर्गीकरणाची कमिटी नेमली, पण ती एससी मध्ये नेमता तर एसटी मध्ये नेमावं लागेल. समानतेचं तत्व आहे की नाही, आर्टिकल 14 लागू पडते की नाही. तर आम्ही आमच्या माना भावांचे, आम्ही आमच्या प्रधान भावांचे, आम्ही आमच्या जे आमचे हे आहेत गोंड भाऊ आहेत, आमचे भील भाऊ आहेत, त्यांचे अधिकारच आम्ही त्यांचे हिसकाटून घेणार नाही. त्यांचे अधिकार जसेचे तसेच कायद्याच्या भाषेत इंटॅक्ट, सायंटिफिक भाषेत इंटॅक्ट आम्ही ठेवणार आहोत. आणि त्यासोबत जर आता बंजारा भाऊ असेल, कैकाडी भाऊ असेल, जे समुदाय खरोखर ट्रायबल आहेत, रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट प्रमाणे आता बंजारा समाज हा ट्रायबल आहे ना तेलंगणामध्ये, हे अगोदरच्या आंध्रामध्ये ट्रायबल आहे. आता हैदर आणि काय निजाम, हैदर आणि निजाम जर तुम्ही चालवायचाच मराठा पुढाऱ्यांनी ठरवलं असेल, मराठा पुढाऱ्यांना खास करून आमच्या राधाकृष्णजीला जर त्यांना तेच अरे आईच्या दरबारात येऊन सुद्धा म्हणे ते जीआर टिकला पाहिजे. अरे म्हणलं आईच्या दरबारात खोटं कसं टिकल, सत्य टिकत असते. कैकाडी ट्रायबल हे टिकल, राधाकृष्णजी तुम्ही जे म्हणाला ते टिकणार नाही. म्हणजे दरबारात येऊन सुद्धा खोटं टिकू दे रे देवा. काय बानिशपणा म्हणाव का. सांगायचं तात्पर्य, माने साहेब, कोणत्याही समुदायावर आपण अन्याय करणार नाही. मी प्रत्येक इथं बसलेल्या कैकाडी वडर भावाला हे सांगत आहे, सोशल मीडियावर लिहा, पंजाब हरियाणाच्या जजमेंट मध्ये उपवर्गीकरण सांगितलंय, महाराष्ट्र शासनाने ते स्वीकारलंय, कमिटी स्थापन केली. त्यामुळं गोंड, भील, प्रधान भावांवर अन्याय होणार नाही असं स्पष्ट लिहा. कन्फ्युजन नको. माझी बहीण सुप्रिया किती कन्फ्युज होती, मी काढलं कन्फ्युजन काल तिचं. मी तिकडून माझी बहीण आहे ना, माझी लाडकी बहीण आहे आणि ती संसद रत्न आहे, मी गुणरत्न आहे. ती संसद रत्न आहे, मी गुणरत्न आहे. आम्ही दोन्ही असो. सांगायचं तात्पर्य हे आहे की आम्ही कोणत्याही वर्गाला कोणाचेही हक्क घेणार नाही असं वारंवार लिहायचं. विश्वास येऊ द्या ट्रायबल कम्युनिटीज मध्ये की नाही. आता तर सदावर्ते सर म्हणतायत ना, मला मेसेज येत आहे बरं का, माने सर मला स्पष्ट मेसेज येत आहे की सदावर्ते सर कसं होईल. मी त्यांना सांग, मला डॉक्टर गबाले नावाचे डॉक्टर आहेत, ट्रायबल आहेत, खूप चांगले डॉक्टर आहेत, मुंबईच्या सायन हॉस्पिटलला चाइल्ड स्पेशलिस्ट आहेत. अगोदर रागात मेसेज टाकला त्यांनी, अगदी रागात. म्हणजे राग तुम्हाला माहिती आहे ना कसं असतंय, आमच्या कैकाड्याचं भांडण माहितच नसेल तुम्हाला. इकडून दहावीस तिकडून दहावीस करता चलत राहते आमच्या. पण आमचं की नाही, सुखात करता राहते, दुःखात करता राहते, मयतीत करता राहते. काळी आणल्याशिवाय तर आमचं काम पण. तुम्हाला सांगतो, ह्या मुद्द्याला पुढे नेताना मला तुम्हाला सांगायचंय की ह्या सगळ्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत आहेत. कायद्याच्या बाहेर काही मागणं झाली
तुम्ही 88 करणं झाले, तुम्ही म्हणणं झाले की आम्हाला डिक्लेरेशन द्या. तुम्ही काय म्हणाले, हा चरण घ्या, जयश्री पाटलांचा चरण घ्या. सगळ्यांनी दादा हे ते चरण घ्या. ती म्हणते नाही, खरं आहे ना, लक्षात घ्या किती आनंद मला सांगा. दुसऱ्याला इज्जत आहे की नाही. काल तुम्हाला सांगतो, माने साहेब, मला वाटतं गायकवाड साहेब मुंबईमध्ये त्यांनी एक हॉटेल टाकलं होतं, माहिती आहे? लक्ष्मण गायकवाड. ऐका, सरकार मधल्या मराठ्यांनो, सरकार मधल्या मंत्र्यांनो, मराठा मंत्र्यांनो, ऐका, विरोधातल्या माजी मंत्र्यांना, मराठ्यांच्या ऐका. गायकवाड साहेब माझ्याकडे आले एका फाईन द्यायला, अत्यंत म्हणजे शीन होऊन आले आणि मला म्हणाले, सदानंद सर, मी तुमच्याकडे आलो, मला मदत करा हो. म्हणजे काय झालं? म्हणजे मंत्री त्या विलासरावचं पोरग आहे आणि मी एक छोटासा व्यवसाय उघडला आहे आणि त्या व्यवसायासाठी जे हॉटेल मला जागा प्रदान करण्यात आली, मी माझ्या खिशातले पैसे लावून ते हॉटेल चालू केलं. कुठे ते याच्यामध्ये फिल्म सिटी, आणि म्हणे ते तोडायला निघाले तू आणि नोटिसा द्यायला तू. आणि मी त्या काय देशमुखाचं पोरग, काय नाव त्याचं, मागे मंत्री अमित होता, मंत्री आणि ते म्हणलं की हो हो उद्या बघूच मंत्री. बघा तुम्ही भूमिका, बघा तुम्ही कसे मागास आहेत, आपण कसे मागास आहोत. लक्षात ठेवा, कसे आदिम आदिवासी आहोत. उद्या बघू, उद्या काही यायच ना, उद्या काही यायच ना. सांगायचं तात्पर्य हे की आजही लक्ष्मण माने असतील साहेब, गायकवाड साहेब असतील, लेखक आहेत मोठे, अशा माणसाची म्हणजे याची ढसाळांची आता वेळ, आता ती आता त्या वेळेवर तर आपण एक मोठी चर्चा होऊ शकेल. वामनदादा असतील, ही जी सगळी माणसं आहेत ना, ही सगळी माणसं ना माणसाला ब्रेनला चालना देणारी माणसं आहेत आणि या माणसांना अशा प्रकारे अपंग करून टाकायचं म्हणजे ह्याच्या उदरनिर्वाहाचा परेशान झाला पाहिजे आणि चिंतनच नाही केलं पाहिजे. ही सगळी मराठा लॉबिंगचं राजकारण तोंडवर निघालच नाही पाहिजे. तर तुम्हाला सांगतो की अशा वृत्तीची माणसं, अलीकडल्या काळात आपण भुजबळ साहेबांच्या प्रति यांच्या भूमिका बघितल्या. मला सांगा, भुजबळ साहेबांवर आणि धनंजयजींवर बोलणाऱ्या अंजली दमानिया या राधाकृष्ण विखेवर का बोलत नाहीत? लोक म्हणतात राधाकृष्ण विखेला सदावरती का नाव घेतो, घेणार का नाही घेणार? तिकडं देशमुखाचा पोरगा मंत्री होतोय, साला खाण्यापिण्याच्या वादे करायला निघतंय गायकवाडांच्या, इतरांवर कारवाई करायला मागे पाहत नाही. आणि जेव्हा मला सांगा, आमचे प्रश्न आम्हाला वेदनादायी करायला सोडता तुम्ही, आणि अंजली दमानिया अशा 2 बॉटल हातात घेतात. बघा म्हणे कीटकनाशक आहेत म्हणे हे, आणि म्हणे हे काय ते अमेझॉन वर एवढ्याला मिळतात, आणि म्हणे धनंजयने एवढ्याला घेतले. आमच्या रक्तमासाचं, आमच्या हाडाचं, आमच्या भटक्यातलं भगवान बाबाच्या विचारानं मुंडे कुटुंबीय पुढे आलेलं आहे. मी माझ्या भटक्यांना, मी माझ्या आदिवासींना मी कधी वाईट म्हणणार नाही, मी माझ्या एससीना कधी वाईट म्हणणार नाही. माझं चुकलं तरी मी पोटात घेणार आणि मी पुढे नेणार, ही मी शपथ केलेली आहे. त्या अंजली दमानियांना, राधाकृष्ण विखे पाटलांना सुप्रीम कोर्टाने सांगितलं, मॅजिस्ट्रेट कोर्टाने क्रिमिनल प्रोसिक्युशन इश्यू करायला सांगितलं, परंतु चढीचूप राधाकृष्ण विखे पाटील काय वेगळी इम्युनिटी घेऊन आलेत का? ते मंत्रिपदाचा राजीनामा देऊच नाही का त्यांनी विद्यमान सरकारमध्ये? मेरी सरकार से अच्छी भी होंगी तो भी मेरा काम है ना, जो मेरे लोगों से होता है उनके लिए बोलना चाहिए, है की नाही? मग गपचाळीस म्हणलं तर संविधान वाचून उपयोग काय? बरोबर आहे ना? त्यामुळं मला सांगायचं की रिंगण करून एससी एसटी असतील, भटके असतील, ओबीसी असतील, त्यांना त्रास देण्याची प्रक्रिया.
आता काल तर मला म्हणजे माने साहेब राधाकृष्ण विखेंचं तर मला म्हणजे एवढं मला आश्चर्य वाटलं. ते आमचा धनगर समाजाचा मुलगा लक्ष्मण प्राध्यापक लक्ष्मण हाके म्हणजे स्वयंघोषित म्हणजे काय व्यवस्थेच्या चष्म्यातून म्हणजे राधाकृष्ण विखेजींचे जन्माला आलेली औलाद काय त्याचं नाव सुजय हे सर्टिफाईड आहेत का आणि बाकी सगळे माने सुद्धा स्वयंघोषितच आहेत म्हणजे आमच्यानं बोललं की स्वयंघोषित आणि तुमचं बोललं की इनरंट म्हणजे इनरंट सर्टिफाईड वंशावली प्रमाण. राधाकृष्ण जी वो नहीं चले यहाँ कई गाड़ी आगे से शुरू हो जाना तो तुमने रास्ता कम पड़ेगा और पकड़े जाओगे ये ध्यान में रखना. कारण आमच्यामध्ये तेवढी ताकद आहे. घोड्यावर पळत पळत बसायची तर सवय नाही माने साहेब पण आम्ही की नाही कुदाने म्हणत म्हणत जाऊन पाटक्यात उडी मारून बसतो. ती सुद्धा बरं शिक्षण आमच्यामध्ये आहे. असो आमचा जो होमिजिनियस क्लास आहे आपला जो वर्ग आहे त्या वर्गाला ट्रायबलच म्हणून संबोधलं जाईल. माना हा प्लॅटफॉर्म लक्षात ठेवा. मानाची केस डोक्यात ठेवा. रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट लक्षात ठेवा. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की मागासले पण तपासण्याची गरज नाही लक्षात ठेवा. चुकून सुद्धा म्हणू नका की मागास आयोगाकडे पाठवा. मागास आयोगाकडे पाठवा चुकून सुद्धा म्हणू नका. कारण तुम्ही कशाच्या आधारे मागत आहात तर रिऑर्गनायझेशन स्टेटच्या आधारे आपण ते हक्क मागत आहोत. आणि माझं काउंटर चॅलेंज आहे हे मी पिटारा कोणत्या दिवशी खोलला ज्या दिवशी त्यांनी तो लिंबू टिंबू जिआर मार्केटमध्ये आणला. तो लिंबू टिंबू जिआर तसाच मार्केटमध्ये आणला मी पिटारा उघडला. आणि भाई तुम्ही सुरुवात केली. राधाकृष्ण विखे काय समाज कल्याण मंत्री आहेत का तरी सुद्धा ते बिचारा शेड्यूल कास्ट मध्ये जन्माला आलेले शिरसाट त्यांच्या हाताला जर ते जिआर लागला असता आणि त्याचा जरंग्याला दिला असता तर काय इटाळ झाला असता का. दिसले का संजय शिरसाट तिथे मी जे दिसतंय ते बोलतो मला कोणाचीच भीती वाटत नाही. तुम्हाला दिसले का संजय शिरसाट मला सांगा समाज कल्याण मंत्री कोण आहे. अरे जोरात सांगा समाज कल्याण मंत्री कोण आहे. राधाकृष्ण विखे पाटील आहेत का. मग राधाकृष्ण विखे पाटलांनी संजय शिरसाटला जरंग्याला जिआर देण्यासाठी का नेलं नाही. इटाळ होता का की वाटत होता तो जिआर. आणि आपली काही पोरं असतात आपली पोरं जातात भेट देतात. आपली पोरं चळवळी म्हणलं की मदत करतात. आपली हिळ्या विचाराची मुलं सुद्धा गेली. त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दिला. फोटो दिसला का नंतर कुठे ठेवला माहितीये तुम्हाला कुठे टाकला माहितीये तुम्हाला. त्यामुळं मी काय सांगितलं की तुमचा पॉइंट नक्की असला पाहिजे. तुम्ही पाहिजे तेवढंच केलं पाहिजे. त्याच्या एक्सेसिव्ह जाता कामा नये. आणि आपण ज्या होमिजिनियस क्लास मध्ये आहोत माने साहेबांनी जी परिस्थिती विशद केली ती परिस्थिती त्या परिस्थितीला वेगळं पाहण्याची आज तरी गरज नाही. जोपर्यंत 7 न्यायमूर्तींचं जजमेंट येत नाही. किती आज किती न्यायमूर्तींचं जजमेंट आहे आणि त्याला संविधान पीठ म्हणतात. काय म्हणतात संविधानापीठापेक्षा कोणी मोठा आहे. एवढंच बोलतो. तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. आपण आपल्या लढ्यामध्ये मी सुद्धा तुमचा भाऊ आहे. मी तुमचा वकील म्हणून नाही तर मी तुमच्या सर्वंकष मी आणि डॉक्टर जयश्री पाटील सर्वंकष कायदेशीर प्रक्रियेमध्ये कोणताही 1 रुपयाचा विचार न करता स्थानिक न्यायालय असतील तिथं आपले ज्युनियर जे कोणी असतील त्यांना त्यांच्याकडे रेफर करून हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट मध्ये आम्ही आपली पूर्णपणे पैरवी करू. त्याचबरोबर सरकारकडे वाटाघाटी करायची असेल थोडी सरकारने मेरी चलती है ना. तिथे वाटाघाटी करू आणि
बघा ना, मला अडवायला निघालाय. अबे मला अंतर्वादीतच येतो आता. डंकेची चोट पे डंकेची चोट पे आहे ना बाय. तर या प्रसंगी मला वाटतं थोडा डोक्यावर बोज कमी झाला असेल. तुम्हाला समजा मी असं ठरवलं की माझं काही करायचं लेकरू तुम्ही अनुसूचित जमातीचं म्हणत नाही तोपर्यंत शाळेतच जाणार नाही, तर सरकारला काय करावं? मानायचं उपवास काय करायचा गरज आहे? आमच्या बॅरिस्टर गांधी है क्या? अरे हम तो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर वाले हैं ना. उपवास नहीं, लेखनी हाथ में लेंगे और लड़ेंगे भी और जीतेंगे भी डंके की चोट